स्टार्ट. ओके, सो एन्सिबल मध्ये आतापर्यंत काय काय बघितलं आपण? हां, व्हेरिएबल्स. एन्सिबलमध्ये एन्सिबलचे व्हेरिएबल्स कसे यूज करतात ते बघितलं. आणि काल आपण जे काही बघितलेलं आहे त्यामध्ये काय काय आहे, तर यम कसं इन्स्टॉल यमचा यूज कसा करायचा, देन एपीटी यूज कसं करायचं, देन त्यानंतर कंडिशन कशी यूज करायची, कंडिशन. आणि इथे जे कंडिशन आपण लावतो हे कशा थ्रू लावतो, तर आपण गॅदरिंग फॅक्ट्स जे असतात एन्सिबलकडे त्यांचा यूज करतो, बरोबर ना. आणि ते गॅदरिंग फॅक्ट्स बघतात कसे, कमांड कोणती यूज केली होती आपण त्यासाठी, सेटअप -m ऑल, बरोबर आहे. तर एक कमांड आपण यूज करून पूर्ण कॉन्फिगरेशन चेक करू शकतो की कोणती कमांड त्याच्याकडे अवेलेबल आहे. एन्सिबल ऑल -m सेटअप याने आपण काय बघितलं, तर गॅदरिंग फॅक्ट्स बघितला. डिफॉल्ट टास्क तो परफॉर्म करतो एन्सिबल, राईट ना. ओके, देन त्यानंतर आणखी काय बघितलं, ठीक आहे. यम आणि एपीटी आपल्याला माहिती नाही आहे की समोरची मशीन कोणती आहे, तर त्यावेळेस आपण काय करणार, तर पॅकेज मॉड्यूल यूज करणार. आता इथे ते रेड लाईन्स येत होते, माहिती आहे तुम्हाला. हां, तर ते रेड लाईन्स का बरं येत होते, तर इथे पॅकेज .yml लिहिलेलं मी, बट तो कन्सिडर करत होता जेसन फॉर्मॅट. ठीक आहे, तो काय कन्सिडर करत होता, जेसन फॉर्मॅट. तर मी फक्त नाव चेंज केलं फाईलचं, पॅकेज -मॉड्यूल केलंय आणि आपला इश्यू रिझॉल्व्ह झालेला. तर ते मी माझ्या सिस्टममध्ये 2-3 असे एक्सटेन्शन्स आहेत ज्यामुळे तो इश्यू आलेला असेल. ठीक आहे, तो कन्फ्यूज झाला की मी जेसन कन्सिडर करू की YAML कन्सिडर करू. सो दॅट वॉज द रिझन. ठीक आहे, तर आपण कंडिशन कशी लावायची ते पण बघितलेलं, इझिली आपलं परफॉर्म झालेलं आहे. देन त्यानंतर आपण आता समोर काय बघणार, तर समोर आपण बघणार वन मोर थिंग, आपण इथे बिकम ट्रू पण बघितलेलं आहे की सुडो लेवल परमिशन लागेल इन्स्टॉलेशनसाठी. सुडो लेवल परमिशन पाहिजे राहते ना. ठीक आहे, तर ती परमिशन इथे अवेलेबल होईल. हां, आता याच्या समोर इन्स्टॉलेशन तर झालंय आपलं, बट इन्स्टॉलेशन झाल्यानंतर यामध्ये जर एखादी फाईल आपल्याला ऍड करायची आहे किंवा मग त्याला कॉपी करायचं आहे किंवा त्यामध्ये काही चेंजेस करायचे. आता तर आपलं अपाचे 2 अवेलेबल आहे तिथे, बट डिफॉल्ट पेज आहे तो पेज, त्यामधला पेज जर आपल्याला चेंज करायचा असेल तर कसं करणार, युझिंग एन्सिबल, राईट. आणि देन त्यानंतर त्या पेजेस मध्ये काही आणखी मॉडिफिकेशन्स कसे करणार, त्या टर्म्स आपण आता बघणार. आणि त्यासाठी काही मॉड्यूल्स, अगेन एन्सिबलचे काही मॉड्यूल्स काम करणार, जसं की कॉपी मॉड्यूल आहे, इनलाईन मॉड्यूल आहे, ब्लॉक इन फाईल मॉड्यूल्स आहे. ठीक आहे, तर 1 बाय 1 आपण ते चेक करू. हां, तर बघा इकडे पॅकेज पर्यंत पोहोचलोय आपण. आणि देन त्यानंतर आता इथे तुम्हाला दिसतं सिस्टम डी और सर्व्हिस, सिस्टम डी और सर्व्हिस. आता एकदा आपला पॅकेज इन्स्टॉल झाला, त्यानंतर ना आपली एक प्रोसेस असते. जसं की आता Nginx आपण इन्स्टॉल करतोय, अपाचे इन्स्टॉल करतोय किंवा टॉमकॅट इन्स्टॉल करतोय किंवा दुसरं कुठलंही ऍप्लिकेशन इन्स्टॉल करतोय, त्यावेळेस होते काय, इन्स्टॉल तर होतं बट ती रन होतं का, स्टार्ट होती का नाही, तेव्हा आपण काय करतो, सिस्टम सीटीएल करतो. तर इथे आपण अजून सिस्टम सीटीएल वाला टास्क दिलेला आहे का, नाही. आता तू सिस्टम सीटीएल वाला टास्क कसा द्यायचा, तर मी इथे ठीक आहे यामध्येच घेऊ आपण स्टार्ट करू पॅकेजमध्येच. इथेच आपण समोर लिहिणार एक आणखी टास्क, तो की असेल कशासाठी, तर अपाचे 2 स्टार्ट करण्यासाठी. ठीक आहे, आणि त्यासाठी मॉड्यूल कोणता असणार, सिस्टम डी और आणखी एक आहे सर्व्हिस. क्लिअर आहे. हां, तर -नेम अगेन असेल स्टार्ट अपाचे 2, त्यानंतर इथे काय असणार, सिस्टम डी. कोणता असेल, पॅकेज सिस्टम डी. परफेक्ट. अँड देन काय सुरू करायचं, आपल्याला काय सुरू करायचं आहे,
अपाचे 2, तर इथे पॅकेजचं नाव सेम अगेन राहणार तेच अपाचे 2. काय करायचं याला स्टार्ट करायचं, स्टार्ट रिस्टार्ट और इनेबल. ठीक आहे ना. तर स्टार्ट स्टेट काय असेल इथे स्टेट, तर इथे आता स्टेट मध्ये काय यायला पाहिजे रिस्टार्ट. पहिला बेंच खालीच आहे. इथे काय असणार रिस्टार्ट, रिस्टार्टेड. ठीक आहे. आता इनेबल करायचं आहे का तुम्हाला, इनेबल करायचं आहे तर इनेबल करण्यासाठी इनेबल असं लिहा आणि याची व्हॅल्यू द्या ट्रू. ठीक आहे. एवढं इझी आहे की सिस्टम सीटीएलचा टास्क लिहिणे. काही कठीण आहे का यामध्ये. अपाचे 2 इथे इन्स्टॉल होणार आणि अपाचे 2 इथे स्टार्ट होणार. सिंपल. हा, तर इथे पण कंडिशन द्यावी लागेल तुम्हाला की बाबा अपाचे 2 आहे म्हणजे कुठला असणार तर वेन Ansible OS फॅमिली डेबियन सो सिस्टम सीटीएल स्टार्ट अपाचे 2 हा टास्क परफॉर्म व्हायला पाहिजे. नाहीतर आणखी ते तुम्ही टास्क लिहिणार जो की कशासाठी असेल HTTPD साठी असेल आणि त्यामध्ये परत एक कंडिशन तुम्ही लावणार कोणती, जेव्हा रेड हॅट असेल तेव्हाच तो टास्क परफॉर्म व्हायला पाहिजे, नाहीतर नाही तो स्किप होऊन जाईल. समजलं सर्वांना. ठीक आहे. तर एक नवीन आपण बघतोय काय सिस्टम डी, तर याला पण आपण एकदा एक्झिक्यूट करून बघू शकतो. सिस्टम डी ला सिस्टम डी च्या ऐवजी तुम्ही सर्व्हिस म्हणून पण लिहू शकता. ठीक आहे. आणि हे सगळं मी माझ्या मनात लिहित नाहीये, कुठून लिहितोय डॉक्युमेंटेशन्स वरून. सो जर तुम्ही Ansibleच्या डॉक्युमेंटेशन्स वर आले तर इथे तुम्हाला दिसेल पूर्ण इन्फॉर्मेशन. फाईल मध्ये काय काय लिहिल्या जाऊ शकतं हे सगळं इथे तू सांगतोय. त्यानंतर तुम्ही इथे सॅम्पल फाइल्स वगैरे यूज करू शकता. इथे जर आपल्याला फक्त ते चेक करावं लागेल प्रॉपरली. Ansible प्लेबुक, तर इथे भरपूर सारे सिंटॅक्स वगैरे दिलेलं आहे आणि कसं लिहायचं काय लिहायचं हे सगळं अवेलेबल असणार. आता आपण काय बघतोय एक नॉर्मलचा प्लेबुक बघतोय ना. तर इथे कंडिशनल सी, इथे कंडिशनल वाला ऑप्शन दिलेला आहे. मॉड्यूल डिफॉल्ट वगैरे दिलेला आहे. युजिंग व्हेरिएबल्स दिलेला आहे. तर कंडिशन कसे यूज करणार, तर कंडिशन यूज कसं करायचे सी इथे वेन कंडिशन दिलेली आहे. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे सर्च आउट करता येतील. माय स्पेलचं काहीतरी आहे एक पॅकेज आहे जो की ट्रू स्टेट मध्ये देणार आणि अशाच पद्धतीने तुम्ही भरपूर साऱ्या कंडिशन्स लावू शकता. सी Ansible फॅक्ट्स OS काय झाला पाहिजे डेबियन. तर कंडिशन समजलं. तर इथे तुम्हाला लेफ्ट हँड साइडला इथे सर्च करावं लागेल की काय कसं तुम्हाला एक्झिक्यूट करायचे. कंडिशनल आहे, हे ब्लॉक्स आहेत, एरर हँडलिंग इन प्लेबुक्स. यू कॅन सी अदरवाइज सिंपल. इथे चेक करा सिस्टम डी मॉड्यूल Ansible, तर डायरेक्टली तुम्हाला त्याचा मॉड्यूल मिळून जाईल. ओके. आणि यामध्ये काय काय टर्म्स लिहू शकतो आपण, तर स्टार्टेड, स्टॉप, रिस्टार्टेड अँड रिलोडेड. तर ह्या गोष्टी तुम्हाला तिथे लिहिता येईल. स्टेट म्हणजे काय येईल, स्टेट म्हणजे तुमच्या स्टेटस काय असायला पाहिजे, त्याचा रिस्टार्ट असायला पाहिजे की काय. इनेबल्ड म्हणजे येस और नो मध्ये व्हॅल्यू द्यायची आहे, ट्रू और फॉल्स मध्ये. ठीक आहे. इनेबल्ड मी इनेबल लिहिलंय की इनेबल्ड लिहिलेलं आहे. ओके. तर इथे काय पाहिजे ED पाहिजे. आता परफेक्ट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे चेक करून त्या लिहाव्या लागतील. क्लिअर झाला. हा, तर इझी आहे. काही कठीण वाटतंय का जास्त नाही.
सो कसं यूज करतात तर इथे तुम्हाला सिंटॅक्स वगैरे मिळून जातील. बघा, तर काय काय रिक्वायरमेंट आहे, पॅरामीटर्स कोणते असणार, त्याला तुम्ही लिहिणार कसं, ह्या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला दिसेल. आणि त्याचे एक्झाम्पल्स खाली पण दिसणार तुम्हाला. बघा, सिस्टम डी सर्व्हिस स्टार्टेड आणि नेम काय HTTPD. क्लिअर आहे. स्टॉप्ड, डिमन रिलोड, डिमन रिलोड पण आपण इथे लावू शकतो. रिस्टार्टेड. क्लिअर आहे. तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, इनेबल्ड, सी इनेबल्ड. क्लिअर. ओके. सो हा समजला पोर्शन. ओके. सिस्टम डी तर एक्झिक्यूट करून बघून घेऊ पुश झालेला आहे का. ऍड commit systemd module added perfect. So now just push this. आपण इकडे आपल्या रेपॉझिटरी मध्ये येऊन जाऊ. आपली रेपॉझिटरी कोणती आहे, कुठे आहे, /etc/ansible. ansible मध्ये batch 20 आणि इथे आपल्याला कशात जायचं आहे, ansible मध्ये जायचं. परफेक्ट आहे. आणि इथे आपल्याकडे फाईल अवेलेबल आहे जे आपण आता बनवून बघतोय. कोणती फाईल आहे आपल्याकडे, git काय करावं लागेल, पुल करावं लागेल ओरिजिन मेन. पुश झालेलं असेल तर आपल्याकडे येऊन जाईल. एंटर. ओके, परफेक्ट. ls. ठीक आहे. देन त्यानंतर आता आपण काय करणार, अप्लाय करून बघणार. सर ansible कोणती कमांड आहे, फाईल एक्झिक्यूट करण्यासाठी कोणती कमांड आहे, कोणती कमांड आहे, अप्लाय. सो ansible -playbook अप्लाय कमांड आहे, ansible -playbook and then package. सी पहिला टास्क स्किप केलाय, इन्स्टॉलेशनचा टास्क करतोय, तो त्याला इन्स्टॉल ऑलरेडी दिसणार, तो परत परफॉर्म करेल का, नाही करणार. पण हा सिस्टम डी मध्ये पण तो चेक करणार, ज्याला स्टार्ट करायची गरज आहे का, येस. सी स्टार्ट वाला टास्क कंप्लीट झालेला दिसतोय. हा, ऑनलाईन मध्ये व्यवस्थित आवाज आणि स्क्रीन विजिबल आहे. आहे का स्क्रीन विजिबल, हो सर. ओके, परफेक्ट. तर दिस वन, आता आपण कोणता टास्क टाकलाय, स्टार्ट अपाचे. ज्या पद्धतीने तुमची रिक्वायरमेंट असणार त्या पद्धतीने तुम्हाला इथे टाकावं लागेल टास्क. देन आणखी, आता हा तर तुम्हाला समजला राईट ना. हा, तर आणखी आता आपल्याला कोणतं बघायचं आहे ते बघून घेऊ. टॅग्स खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, टॅग्स खूप इम्पॉर्टंट आहेत. आता टॅग्स कशी लिहितात, तर टॅग्स लिहायसाठी पण आपल्याला इकडे चेक करून घेऊ आपण. टॅग्स कशी लिहितात, कुठे लिहिलेलं दिसतंय का, चेक करा. टॅग्स ओके. सो टॅग्स वाला सेक्शन बघा, कुठे दिसतंय का, टॅग कशी लावायचे नाही इथे दिसत असेल तर टॅग्स इन ansible प्लेबुक. ठीक आहे, तर हे लिहून घ्या आणि देन आपल्याला काय मिळेल, टॅग्स कशी लिहायचे ते मिळेल.
सो सिंपल, एकदम सिंपल आहे टॅग्स वाला सेक्शन, एकदम सिंपल आहे तो. Ansibleचं ऑफिशियल डॉक्युमेंटेशन. आणि टॅग आपल्याला रिक्वायर्ड का बरं आहे आधी हे समजून घ्या. टॅग का बरं लिहावं लागतात? आयडेंटिफिकेशन साठी, कारण भरपूर सारे टास्क आहेत ना, त्या टास्कला पर्टिक्युलर आयडेंटिफिकेशन जाईल टॅगने, आणि त्या टॅगचा यूज करून आपण त्याला परफॉर्म करू शकतो और स्किप पण करू शकतो. आपली रिक्वायरमेंट असेल की बाबा हा या नावाचा जो टॅग आहे, या नावाचा टॅग ज्याला असाइन आहे, ज्या टास्कला असाइन आहे, तो टास्क मला आता परफॉर्म करायचा नाही, तर स्किप टॅग टायगर. तर टायगर ज्याला कुणाला असाइन असेल तो टास्क स्किप होऊन जाईल. समजलं? तर टॅग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. सो सी टॅग्स कसे दिले जातात. इकडे बघा, टॅग्स मध्ये सिंपल लिस्ट दिलेली आहे भरपूर सारी. इथे 2 लिस्ट दिलेली आहे. इवन माझ्याकडे एक सिम्प्लिफाईड एक्झाम्पल पण असेल, तो आपण चेक करू. हियर ओके. सो सी एकदम सिम्प्लिफाईड एक्झाम्पल आहे. आपण काय करू, याला कॉपी करू आणि ट्राय करू, चेक करू. हियर न्यू फाईल tags.yml एंटर. and now see काय होत आहे या फाईल मध्ये ते चेक करा. ओके. तर सर्वात आधी दिस इज अ प्ले ॲट द टॉप लेवल ऑफ फाईल. हे काही नाव मी काही दिलं असेल, फाईल टू टेस्ट टॅग्स इम्पॉर्टन्स. ठीक आहे. सो सर्वात आधी होस्ट ऑल आहे. देन टास्क मध्ये पहिला टास्क आहे कोणता, से हाय. तर इथे डिबग मेसेज आपण आता हे बघितलेलं आहे. डिबग मेसेज काय करतं, पहिला हाय दिलेला आहे. देन त्यानंतर टॅग 2, टॅग्स काय दिलेलं आहे याला, टास्क 1. ठीक, याला आपण कन्सिडर केलं टास्क 1 आणि याला कन्सिडर केलं आपण टास्क 2. बरोबर आहे तसं पण आहे. तर टॅग मध्ये काय दिलेलं आहे ते लक्षात घ्या. टॅग मध्ये काय दिलेलं आहे, टास्क 1, आणि टॅग्स मध्ये इथे काय दिलेलं आहे, टास्क 2. आता आपण काय करू शकतो, ह्या टॅगचा यूज करून आपण याला ऍक्ट परफॉर्म करू शकतो, नाही तर स्किप करू शकतो. ठीक आहे. ह्या टॅगचा यूज करून आपण काय करणार, याला स्किप करणार. जर आपल्याला हाय पाहिजे असेल तर आपल्याला हॅलोला स्किप करावं लागेल, आणि हॅलो पाहिजे असेल तर हायला स्किप करावं लागेल. सो हे परफॉर्मन्स आपण करू शकतो. सो लेट्स डू इट. ऍड then let's commit it. Tags added, and then simply push it. Come to our repository, git pull origin main. ठीक है. ओके. सो आली आहे टॅगची फाईल. हा, आता याला एक्झिक्यूट करा. सो कमांड आहे ansible प्लेबुक, काय राहणार, tags.yml एंटर. तर सध्याच्या कंडिशनला काय होईल, दोन्ही मेसेजेस प्रिंट होईल. राईट. तर आता आपल्याला रिक्वायर्ड आहे फक्त हॅलो. रिक्वायर्ड काय आपण हॅलो. तर आता हे लक्षात घ्या, सर्वात आधी आपल्याला ही माहिती करावं लागेल की आपल्या सिस्टम मध्ये आपण किती टॅग्स दिले आहेत. ठीक आहे. तर ते चेक करण्यासाठी टॅग लिस्ट. ओके. आणि स्किप करण्यासाठी हायफन स्किप. सिंपल.
हिअर यू कॅन सी दोन टर्म्स आपण यूज करणार, टॅग साठी, स्किप करण्यासाठी आणि लिस्ट करण्यासाठी. इकडे दिसतंय. ओके, आता हे कसं यूज करायचं, तर इकडे सिंपल आपली प्लेबुक ही लिहायची आणि इथे आपण दे हायफन हायफन टॅग्स हायफन लिस्ट. ओके, बरोबर आहे. सॉरी, लिस्ट टॅग्स मागे पुढे झालं. लिस्ट हायफन टॅग्स. सी, आता या फाईल मध्ये कोणते टॅग्स आपण यूज करतोय ते इथे तुम्हाला दिसेल. टॅगचा टॅग टास्क 1 आणि टास्क 2 हे टॅग्स आपण काय केले आहे, असाइन केलेले आहेत. राईट. आता आपली रिक्वायरमेंट आहे की बाबा मला टास्क 1च परफॉर्म करायचा आहे किंवा टास्क 2च परफॉर्म करायचा आहे. तर इथे आपण सिंपल लिहिणार काय, स्किप. ठीक आहे, सिंटॅक्स मध्ये काय, स्किप टॅग, SKIP, स्किप हायफन टॅग. ओके, आणि कोणता टास्क 1, एंटर. सी, तर हाय वाला टॅग ज्याला होता, सॉरी टास्क 1 हा टॅग आपल्या टास्क 1 लाच होता. राईट, ज्यामध्ये मेसेज कोणता आहे, हाय मेसेज आहे, तर तो स्किप झालेला दिसतो. आणि सेम आपल्याला इथे टास्क 2 जर आपण एंटर, तर काय होईल, आता हाय प्रिंट होणार. हेलो वाला स्किप झाला. तर फाईलला लक्षात घ्यायचं, ह्या टॅग मध्ये इथे काय दिलेलं आहे आपण, सी, पहिल्या याला काय दिलेलं आहे, टास्क 1, आणि दुसऱ्याला काय दिलेलं आहे, टास्क 2. तर ह्या टॅगचा यूज करून आपण स्किप वगैरे करू शकतो. तर हा एक बेनिफिट आहे युजिंग टॅग्स. कुठे आयडेंटिफायच होणार नाही तर कसं होईल, दोघांची ही डुप्लिकेट टॅग्स होईल ना. ते एखादा असा टॅग द्यावा लागेल ज्यावरून आपण त्याला डिफरन्शिएट करू शकू. एखादा तरी टॅग द्यावा लागेल. इवन साधं सिंपल, आता टास्क इथे असा टास्क तुम्ही लिहिताय, दोन्ही सेम आहे. दोन्ही सेम असल्यावर काम करेल का तो, नाही, कन्फ्युज होईल, इश्यू देईल की हा यू आर हॅव्हिंग अ सेम टॅग इन 2 डिफरंट टास्क. करेक्ट. तर एखादा टॅग आपल्याला असा सेपरेट द्यावा लागेल. जसं की आता इथे मी असं देऊ शकतो, हायफन 1. ठीक आहे, आणि इथे काय देणार, हायफन 2, ज्यावरून तो काय होईल, डिफरन्शिएट होईल, सेपरेट होईल. क्लिअर झालं. हा, ओके. तर टॅग वाला कन्सेप्ट समजला. ठीक आहे. सो येस, इझिली तुम्हाला हे अंडरस्टूड झालंय. व्हेरी गुड. आणि देन त्यानंतर आता आपण बघू काय आहे, तर कॉपी. काय बघणार, कॉपी मॉड्यूल. इंटरेस्टिंग आहे. आपल्या सिस्टम मध्ये जे फाईल असेल index.html ती कुठे टाकणार आपण, अपाचे 2 जे आपलं इन्स्टॉल झालेलं आहे ना तिथे, होस्ट मशीनच्या आतमध्ये. तर अगेन आपण एक फाईल क्रिएट करू, कॉपी .yml. ठीक आहे, आणि आपण सेम जो पॅकेज मॉड्यूल आपण यूज करतोय तो पॅकेज मॉड्यूल इथे यूज करणार, कॉपी, आणि मी कॉपीच्या ह्याच्यात कॉपी करतोय. ओके. सो इथे बघा आता काय होत आहे, जर तुम्हाला कन्फ्युजन होईल तर सिंपल मी काय करणार, हा डिलीट करतोय. मी सिंपल इथे एकच टास्क ठेवतोय. कोणतं, इन्स्टॉलेशन कशाचं, अपाचे 2. परफेक्ट राहील. ओके, देन स्टार्ट होईल तो, हे पण परफेक्ट आहे. देन त्यानंतर आपली रिक्वायरमेंट अशी आहे की यामध्ये अपाचे 2 चा ऑफिशियल पेज नकोय मला. अपाचे 2 चा ऑफिशियल पेज पाहिजे का, नाही. मला काय पाहिजे, माझा मॉडिफाईड पेज पाहिजे. index.html माझा स्वतःचा पाहिजे. तर ते कसं होईल, तर सर्वात आधी आपल्याकडे index.html असला पाहिजे. सो क्रिएट index.html, एंटर. इथे काय देणार तुम्ही, सिंपल एक काही कंटेंट लिहा. ओके,
hello, this is Ansible calling. ओके, परफेक्ट आहे. देन त्यानंतर आता आपली रिक्वायरमेंट अशी आहे की हा पेज कुठे गेला पाहिजे, हा पेज कुठे जायला पाहिजे, अपाचे 2 च्या लोकेशनला. तर अपाचे 2 ची लोकेशन सांगा काय असते. तर इथे आपल्याला आता एक न्यू टास्क लिहावा लागेल, नेम, ठीक आहे. कॉपी इंडेक्स .html फ्रॉम लोकल टू वेब सर्वर. ठीक आहे. आणि इथे मॉड्यूल लिहावा लागेल कॉपी. कोणता मॉड्यूल आहे, कॉपी मॉड्यूल आहे. आणि काय कॉपी करायचं आहे तर src सोर्स कोणता आहे याचा सांगा, ./index.html त्याच लोकेशनला आहे ना. हा, तर इंडेक्स किंवा नाही लिहिलं ./ आणि सिम्पली index.html लिहिलं तरी चालेल. सेम डायरेक्टरी मध्ये आहे ना. तर दुसऱ्या कुठल्या लोकेशनला असतं तर आपण पूर्ण फाईलचा पाथ दिला असता. आपली रेपॉझिटरी जिथे आहे, जिथे आपल्या फाईल एक्झिक्यूट होणार आहे त्याच लोकेशनला index.html आहे. तर आपल्याला वेगळं काही लिहायची गरज आहे का, नाही. तर दुसऱ्या लोकेशनला असता तर तो लिहिला असता. बरोबर आहे, कळलं. हा, तर सोर्स आहे हा. देन डेस्टिनेशन DEST काय लिहिणार, डेस्टिनेशन. आता डेस्टिनेशन मध्ये काय लिहिणार, हा कुठे पास करायचा आपल्याला, कुठे पास करायचा आहे त्याचा पाथ सांगा ना. पाथ मध्ये, त्या पाथ मध्ये द्यावा लागेल ना. हा, तर /var /www/html या लोकेशनलाच करतो की नाही आपण. हा, हे झालं. देन आता एखादा चेंज केल्यानंतर आपली रिक्वायरमेंट काय असते, एक तर तो इझिली अप्लाय झाला तर व्हेरी गुड, बट नाही होत आहे तर काय करतो आपण, रिलोड करतो, सिस्टम रिस्टार्ट करतो. तर आता इथे जो आहे आपला सिस्टम रिस्टार्टेड वाला, हा इथे पाहिजे का, नाही. हा कुठे पाहिजे, नंतर. बरोबर. आता आलं परफेक्ट सिंकअप. हा, तर काय होईल, इन्स्टॉल होणार, कॉपी होणार आणि देन रिस्टार्ट होणार. काय कन्फ्युजन, ओके. सो चला याला एक्झिक्यूट करू. एकदा सिंटॅक्स बघून घ्या. टॅग बघितलं तुम्ही. सो कॉपी मॉड्यूल इन Ansible ते पण चेक करा. सेम पद्धत आहे का की आपल्याला अजून एक्स्ट्रा लिहावं लागेल ते बघून घेऊ. ओके, इकडे पण मी माझा जो एखादा एक्झाम्पल आहे तो ओपन करून ठेवतोय जेणेकरून आपण कम्पेअर करू शकतो. वेअर इट इज हिअर. ओके, परफेक्ट. इथे सेम कॉपी मॉड्यूलचा एक्झाम्पल हिअर दिसतोय, बरोबर आहे. हा, आता या मॉडेलला समजून घ्या. ती फाईल या लोकेशनला काय होत आहे, कॉपी होती आहे. त्यानंतर परमिशन्स लागत आहेत. काय लागत आहे, त्या फाईलला परमिशन काय असायला पाहिजे ते दिलेले जात आहे. म्हणजे ओनर कोण आहे याचा, सूरज आहे. ठीक आहे, ग्रुप कोण आहे, सूरज आहे. आणि त्याला परमिशन्स कोणते लागणार तर मोड 644. काय आहे 644, डिफॉल्ट परमिशन काय आहे फाईलची. हा, मार खायचे काम करता तुम्ही इथे. आता
आणि 644 म्हणजे काय असतं? हा, मग मी काय बोललो, मी वेगळं बोललो का? ठीक आहे. तर तुम्हाला परमिशन सेट करायची असेल त्या फाईलवर तरी तर तुम्हाला काय करावं लागेल, इथे मोड पोर्शन लिहावा लागेल. अंडरस्टूड? त्या फाईलला परमिशन लागेल 644. और तुम्हाला जी परमिशन द्यायची ते तुम्ही इथे डिसाइड करू शकता. ते आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल आहे. कळलं तिकडे श्वेता? समजलं काय होणार आहे इथे? काय होणार आहे या टास्क मध्ये? काय होत आहे या टास्क मध्ये? काय होत आहे? काय होत आहे या टास्क मध्ये? हा, कॉपी होत आहे. कुठून कुठे? सोर्स काय आहे आपला? index.html. देन डेस्टिनेशन काय आहे? हा, आणि हे मोड का बरं लिहिलं आपण? परमिशन देण्यासाठी. अच्छा, तू सांगून घे. तुला क्वेश्चन केल्यानंतर आपण स्वतःवर आन्सर नाही द्यायचं. आणि हे काय आहे? ओनर आणि ग्रुप. त्या फाईलला कोणता ओनर राहणार, कोणता ग्रुप राहणार ते डिसाइड होणार. कळलं का? हा, आणि इथे तुम्हाला दिसत असेल ansible डॉट बिल्डिंग डॉट कॉपी. बट सर तुम्ही इथे तर कॉपीच लिहिलंय, असं कसं चालते का? चालतं, कारण इथे आपल्याला हे इनबिल्ड वालं लिहायची गरज नाहीये. आपण डायरेक्टली कॉपी यूज करू शकतो. इथे जे पण आपण आतापर्यंत बघितलं आहे ते सगळं कशात लिहितात? ansible बिल्डिंग मध्ये लिहितात, जर डॉक्युमेंटेशन बघितले तुम्ही तर. ओके, बट बाय डिफॉल्ट स्टँडअलोन काय आहे? कॉपी, पॅकेज, सिस्टम डी हे सेपरेट आहे. आपण असं लिहू शकतो. गॉट इट? समजलं का? हा, ठीक आहे. सो एक्झिक्यूट करून बघा, कॉपी कंटेंट एक्सेप्ट होतो की नाही, कॉपी टास्क परफॉर्म होतो की नाही ते आपण करून बघू. COPY added. Okay, so come here, git pull, origin main. फाईल आली आहे आपल्याकडे, index.html पण अवेलेबल झालेली आहे. आपण सिंपल याला काय करणार? ansible कमांड काय आहे? काय रे कमांड एक्झिक्यूट करण्याची? हा, अप्लाय लिहू का? ठीक आहे, APPLY. मग आलं ना असं? स्वतःच लक्षात राहत नाही आणि चाललं दुसऱ्याला हे करायला. प्लेबुक समोर काय लिहायला लागतं? हा, तू हात खाली कर, असा बोलत जा माझ्याशी. ansible प्लेबुक आणि फाईलचं नाव काय आहे? आपल्या फाईलचं नाव सी वर्क कंप्लीटेड. काय केलंय त्यांनी? कॉपी index.html फ्रॉम लोकल टू वेब सर्व्हर परफॉर्म केलेलं आहे. देन त्यानंतर स्टार्ट अपाचे. तर येस, यामध्ये जे आपण लिहिलेलं आहे रिस्टार्ट कर, ती प्रोसेस पण त्याने कंप्लीट केली आहे. दिसतंय? आणि आता जर आपण आपल्या होस्ट मशीनच्या URL ला हिट करतोय तर काय एक्सेस व्हायला पाहिजे? index.html जो आपण कॉपी केलाय. लोकेशन तेच आहे का? असेल तर इझिली आपला HTML एक्सेस होईल. सॉरी, index.html एक्सेस होईल.
सो ट्राय एक्सेस. काल कोणता पेज झालेला होता आपला? अपाचीचा झाला होता ना. सी हेलो दिस इज अँसिबल कॉलिंग. आलाय कॉपीचा पोर्शन संपला. हा, सोर्स आणि डेस्टिनेशन कसं यूज करतात ते समजलं. मोड्स काय यूज करतात ते समजलं. इथे तुम्ही आणखी लावू शकता ओनर ग्रुप. जे तुम्हाला इच्छा असेल ते तुम्ही करू शकता. क्लिअर? ओके. इथे काही इश्यू कोणाला? ठीक आहे, तर आता इथे थांबू आपण, समोर बाकी नेक्स्ट याच्यात बघू.